इंग्रज यायच्या आधी हजारो लाखो गुरुकुल होते. खूप सुंदर आपली संस्कृती होती, संस्कार होते आणि त्यांनी एक 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 करत सगळं ते मोडून काढलं. आणि दुर्दैवानं आजकालच्या मुलांना ह्या गोष्टी माहीत पण नाही आहेत. म्हणजे त्यांना सूर्यनमस्कार माहीत नाहीत, त्यांना गायत्री मंत्र माहीत नाहीत, त्यांना रामरक्षा माहीत नाही. खूप साऱ्या गोष्टी आहेत ह्या मागच्या 3 ते 4 पिढ्यांनी गमावल्या. नवरात्री जर आहे तर एवढे 9 दिवस आदिशक्तीची ऊर्जा आहे, पृथ्वीतलावर उपस्थित आहे, तर ते रिसीव्ह करा. पण साधना म्हणजे काय की एकच गोष्ट त्याच वेळी त्याच पद्धतीनं तेवढ्या श्रद्धेने न चुकता अखंड करत राहणं, ही झाली साधना. बरोबर बरोबर. मग आज चला आज 9 वाजता केली, मग उद्या दुपारी वेळ मिळाला मग 2 वाजता कधीतरी केलं, मग विसरूनच गेलो, ही साधना नाही. कारण जोपर्यंत संघर्ष नाही तर त्याशिवाय तुमची साधना किंवा तपस्या होणारच नाही. पण आपल्यातलं देवी स्वरूप जे आहे ते आपण जागृत करतोय असंही आपण हे म्हणू शकतो. देवीचं तत्व आपण जागृत करतो, आदिशक्तीचं तत्व जागृत करतो. बरोबर. नवरात्र. नवरात्र म्हणजे घटस्थापना, उपवास, रंग, गरबा आणि प्रचंड उत्साह. हे आपल्याला सगळ्यांना तर माहीतच आहे. पण याबरोबरच नवरात्र म्हणजे कॉस्मिक एनर्जी, अध्यात्म, आरोग्य यामागे सुद्धा काही तत्त्वज्ञान असू शकेल का, याचाही विचार खरं तर केला गेला पाहिजे. चला तर मग आजच्या पॉडकास्टमध्ये या संदर्भात थोडीशी माहिती जाणून घेऊयात. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर राजेश थोरवे. हे रेकी ग्रँडमास्टर आहेत, अंकशास्त्र तज्ज्ञ आणि वास्तुतज्ञसुद्धा आहेत. कॉस्मिक एनर्जी आणि त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो यावर त्यांचा गाढा अभ्यास आहे. आजचा आपल्या चर्चेमध्ये नवरात्र, कॉस्मिक एनर्जी, सायन्स, अध्यात्म यांचा एकमेकांशी आणि आपल्या जीवनावर म्हणजे शारीरिक मानसिक आरोग्यावर त्याचा कसा परिणाम होतो यावर आज आपण चर्चा करूयात. वेलकम डॉक्टर राजेश थोरवे. तुमचं खूप खूप स्वागत ऊर्जा वेलनेस या पॉडकास्ट चॅनेलवरती. यस, खूप खूप धन्यवाद मॅडम. ऊर्जा वेलनेस या संस्थेचे आणि मॅडमचे मी वैयक्तिक आभार मानतो. कारण हा जो विषय आज तुम्ही निवडलेला आहे मॅडम, हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि आजच्या काळाची ती गरज आहे. आणि त्याबद्दल मला ही संधी दिली आहे तुम्ही, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आता नवरात्र जेव्हा म्हणतो, जसं मी सुरुवातीला म्हटलं की आपल्याला हे सगळं गरबा, त्यानंतर घटस्थापना, उपवास, रंग, एस्पेशली बायकांसाठी हे सगळं आपल्याला खूप उत्साहात सगळेजण हे सेलिब्रेट करतात. पण आता जेव्हा आपण नवरात्र म्हणतो तेव्हा नवरात्रीचा सायंटिफिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन हा काय आहे? यस, अतिशय योग्य प्रश्न आणि योग्य वेळी तुम्ही निवडलेला आहे. कारण जस्ट 2 दिवसांनी नवरात्र सुरू होणार आहे आणि हे सर्वांना समजलं पाहिजे. स्पेशली जे आपले आजकालचे तरुण मुलं मुली आहेत, आजची जनरेशन आहे, ह्या सर्वांना हे लक्षात आलं पाहिजे की आपण नवरात्री साजरी का करतो. रादर फक्त नवरात्री नाही तर आपल्या सनातन परंपरेने, वैदिक परंपरेने जे काही सणसूद दिलेले आहेत ते का साजरे करतो किंवा ते का करायला हवेत, याच्यामागे एक गहन विचार आहे, खूप मोठा दृष्टिकोन आहे. आणि हा सुरू जो होतो तो अगदी ऋषीमुनींच्या काळापासून चालू होतो. आपल्या सनातन परंपरेमध्ये जे ऋषीमुनी आपण म्हणतो, ऋषी म्हणजे रचयिता, क्रिएटर, प्रोग्रॅमर, त्या ऋषीमुनींनी संपूर्ण ऊर्जेचा अभ्यास केला होता. जर आपण मागे वळून बघितलं तर फार मोठे गणितज्ञ आपल्याच संस्कृतीमध्ये आहेत, आपल्या सनातन परंपरेमध्ये आहेत. जर वैद्यकीय शास्त्रात बघितलं, आयुर्वेद तर त्यात तुम्ही एक्सपर्ट आहात, तज्ञ आहात, ते तर आपल्या सनातन परंपरेनेच दिलेलं आहे, आपल्या ऋषीमुनींनीच दिलेलं आहे. रादर रॉकेट सायन्स घ्या, मेडिकल सायन्स घ्या किंवा कुठलंही सायन्स घ्या, विमानशास्त्र घ्या, आपल्या ऋषीमुनींनी प्रत्येक गोष्टीचा शोध कित्येक हजारो वर्षापूर्वी लावलेला होता आणि त्याचा अभ्यासही केलेला होता.
आता नवरात्र हा एक विषय घेण्याआधी मी आज ह्याची एक मूळ संकल्पना सांगतो की हे सण साजरे करण्याच्या मागचा प्रयोजन काय आहे. त्यावेळी आपल्या ऋषीमुनींनी पृथ्वीच्या रचनेचा अभ्यास केला. पृथ्वीच्या आसपास जे काही सौरमंडल आहे, सौरमाला आहे, तारामंडळ आहे, ग्रह नक्षत्र आहे, ह्या सगळ्यांचा अभ्यास त्यांनी केला होता. जे पंचांगाच्या मार्फत आपण आजही बघतो की पंचांगात लिहिल्यानुसार सूर्योदय आणि सूर्यास्त त्या ठिकाणी 1 मिनिटही पुढे मागे न होता परफेक्ट येतात. ग्रहणाची वेळ अचूक सांगितल्या जाते आणि त्यावेळी कुठलाही घड्याळ, कुठली दुर्बीण पण नव्हती. याचाच अर्थ काहीतरी सायन्स त्यामागे नक्कीच होतं. मग त्याच सायन्सचा अभ्यास करून त्यांनी 12 महिने, रादर 12 महिनेपेक्षा 1 सेकंद पासून ते शतकांपर्यंत, त्याहून पुढे अगदी कल्पांपर्यंत त्यांनी सगळा अभ्यास करून ठेवलेला आहे. ज्याला आपण युग म्हणतो, 4 युग वेगळी, युगांचे परिणाम वेगळे, बरंच काय ते. अर्थात ते खूप डीप सायन्स आहे, आपल्या तिथपर्यंत आता जायची आवश्यकता नाही आहे. परंतु प्रत्येक सणाच्या मागे दडलेलं आहे एक रहस्य, ते आहे ऊर्जेचं रहस्य. जसं आपण जर बघितलं की विशिष्ट फळं ही विशिष्ट ऋतूमध्येच येतात, बरोबर. आंबा हा तुम्हाला कधी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दिसणार नाही. आता ह्यात तुम्ही आयुर्वेद तज्ज्ञ आहात तर तुम्हाला कळेल की आंबा किंवा त्या काळात जे काही फळं आपोआप ते त्यांचं निर्माण होतात, प्रकृती त्यांना निर्माण करते, त्या फळांची आवश्यकता बरोबर त्याच पिरियडमध्ये शरीराला असते. जे वात कफ पित्त ह्याचं तुम्ही एक संतुलन सांगितलं आयुर्वेदामध्ये, हे संतुलन निसर्गाने किती सुंदर पद्धतीनं बॅलन्स केलेलं आहे, हे आयुर्वेदा इतकं दुसरं कोणी क्लिअर करू शकणार नाही. बरोबर. ठीक आहे. त्याच्यासाठी ऋतुचर्या, दिनचर्या हे आयुर्वेदामध्ये सांगितलं. परफेक्ट. मग जर निसर्ग त्या पद्धतीनंच ती फळं त्या ऋतूमध्ये आणतोय, याचा अर्थ त्याच्या मागे काहीतरी सायन्स नक्कीच आहे. मग ह्याचा अभ्यास आपल्या ऋषीमुनींनी केला. मग जर निसर्गात घडलेले बदल म्हणजे काय, तर कॉस्मिक एनर्जीमध्ये घडलेले बदल, आणि मग त्यानुसार आपले 4 ऋतू आहेत. मग जसे ऋतू बदलत जातात त्या त्या पद्धतीची ब्रह्मांडी ऊर्जा किंवा कॉस्मिक एनर्जी बदलत जाते, आणि तो जो बदल होतो तो बदल आपल्या मानवी शरीरावर होतोच होतो. नक्कीच. जसं भरती आणि ओटीचा इम्पॅक्ट होतोच होतो, अगदी तसंच मग समुद्रावर जो इम्पॅक्ट होतोय, समुद्र केवढा अथांग आहे, तर मग आपलं मानवी शरीर त्याच्यापुढे काहीच नाहीये. जर त्या पाण्यावर ते प्रभाव टाकत असेल ती ऊर्जा, तर आपल्या शरीरातल्या पाण्यावर का नाही टाकणार. आणि व्हेरॅज वी नो 70% पाणीच आपल्या शरीरात लिक्विड आहे. तर याचाच अभ्यास आपल्या ऋषीमुनी करून त्यांनी एक प्रकारचा एक दिनचर्या तयार केली, त्याचे काही नियम तयार केले. मग आहार विहार, आहार तर म्हणजे काय खायचं, केव्हा कुठल्या ॲक्टिव्हिटीज झाल्या पाहिजेत आपल्या शरीराकडनं, त्याचा त्यांनी एक प्रकारचं एक शेड्यूल तयार केलं, एक टाइम टेबल तयार केलं. मग विशिष्ट ऋतूमध्ये शरीराला विशिष्ट जीवनसत्वांची, प्रथिनांची काही गरज पडत असेल, बरोबर त्याच वेळी निसर्ग ते प्रोड्यूस करतो. मग त्या पद्धतीनं आपण पण आहार घेतला पाहिजे ना, आपण पण त्यानुसार सगळं दिनचर्या तशी बनवली पाहिजे. मग आता त्यांनी वेळेआधीच काळाची पावलं ओळखली होती, ते फार हुशार होते. त्यांना याची पूर्ण कल्पना होती की जसं दिवस पुढे जातील, युग बदलतील, ह्या गोष्टींचं महत्त्व काही राहणार नाही. कारण सत्य हे कटू असतं आणि सत्य पचायला अवघडही असतं, आणि ऑब्व्हियसली प्रत्येक जनरेशन अशी पुढे जाते ते सत्य डायजेस्ट करू नाही शकत. आणि त्याच्यामुळेच आपण जे म्हणतो जनरेशन गॅप, म्हणजे आपण आपल्या मुलांना सांगितलं तर ते आपल्याला स्पष्ट भाषेत आपल्याला वेळेत काढतात, तुम्हाला काय कळतं, आम्हाला खूप माहिती आहे, असा प्रकार होतो. तर हे त्यांना त्यावेळेस माहिती होतं. मग ह्या दिनचर्येला, ह्या नियमांना त्यांनी सेलिब्रेशनचं रूप दिलं. त्यांनी हा विचार केला की काय करावं की जेणेकरून पुढे येणारे जी काही जनरेशन आहे शेकडो हजारो वर्षांनंतर, ते हे यांचा आनंदाने त्याचा वापर करू शकतील, की आनंदाने ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणू शकतील. जसं जर आपण म्हणलं की तुम्ही विशिष्ट पद्धतीनं हातपाय हलवा,
तर आपण काय हलवलं नाही, असं दहा वेळा हात हलवा बाबा, असा हात हलवा, तर लोक कंटाळ करणार. पण हेच जर ते क्रिकेटशी जोडलं तर बॉलिंग करता करता त्याला लक्षात येत नाही त्या मुलांना, बरोबर, पण ते हात हल्ला जातो. किंवा बॅडमिंटन खेळताना, टेनिस खेळताना किंवा स्विमिंग करताना. तर हे जसे ज्या पद्धतीने हे स्पोर्ट्स डेव्हलप केलेले आहेत, हे सुद्धा आपल्या जुन्या लोकांनीच केलेले आहेत. त्यांनीच केलेत की त्या निमित्ताने त्या नियमांना आनंदाची जोड दिली, सेलिब्रेशनची जोड दिली. आणि हे सेलिब्रेशन म्हणजेच आजकाल जे आपण सण साजरे करतो ते. बरोबर. परंतु कालाय तस्मै नमः, काळानुसार त्यातला जो मूळ अर्थ आहे तो कुठेतरी आपण हरवून बसलोय. आणि अर्थात ह्याच्यात मी आपल्या लोकांना फारसा दोष देणार नाही, कारण याच्या मागे 200-300 वर्षापूर्वी इंग्रजांनी भारतावर आक्रमण केलं आणि ऑब्व्हियसली त्यांनी सर्वात पहिल्यांदा अटॅक कशावर केला तर तो आपल्या संस्कृतीवर आणि आपल्या शिक्षण पद्धतीवर. बरोबर. कारण त्यांना माहीत होतं की हीच ती ताकद आहे ज्याच्यामुळे भारत टॉपवर होता, अख्ख्या जगात 1 नंबर होता सगळ्याच बाबतीत. ज्या अडचणी आजकाल येतात तशा त्यावेळी नव्हत्या. म्हणजे आजच्या काळात जे काही अडीअडचणी येतात त्याच्यावरही सोल्युशन त्या काळी लोकांनी काढून ठेवलं होतं आणि त्या पद्धतीचं एक रचना त्यांनी बनवलेली होती. आणि ज्यावेळी इंग्रजांनी ही बघितली, ज्यावेळी त्यांच्या कंपनीचा सर्वात पहिला एक ऑफिसर इकडे आला, त्यांनी सगळा अभ्यास केला आणि त्यांनी ब्रिटिश राणीला तिकडे पत्र लिहिलं की हा देश प्रचंड श्रीमंत आहे, आयुष्यभर राज्य करू शकाल ह्याच्यावर, परंतु तुम्हाला ह्या देशाची संस्कृती, शिक्षण पद्धती, संस्कार हे मोडावे लागतील. आणि त्यांनी एक्झॅक्टली तेच केलं. इंग्रज यायच्या आधी हजारो लाखो गुरुकुल होते, खूप सुंदर आपली संस्कृती होती, संस्कार होते, आणि त्यांनी एक 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 करत सगळं ते मोडून काढलं. आणि दुर्दैवानं आजकालच्या मुलांना ह्या गोष्टी माहीत पण नाही आहेत. म्हणजे त्यांना सूर्यनमस्कार माहीत नाहीत, त्यांना गायत्री मंत्र माहीत नाहीत, त्यांना रामरक्षा माहीत नाही. खूप साऱ्या गोष्टी आहेत ह्या मागच्या 3 ते 4 पिढ्यांनी गमावल्या इंग्रजांच्या प्रभावाखाली. आणि हळूहळू त्याचा ऱ्हास होत मूळ सायन्स, मूळ अध्यात्म, मूळ उद्देश बाजूला राहिला आणि सणसूद फक्त सेलिब्रेशन बनले. बरोबर. त्यासाठीच आज आपण हा विषय घेतलेला आहे हां, की जेव्हा आपण नवरात्र म्हणतो तेव्हा त्याच्या मागे आध्यात्मिक आपण काय दृष्टिकोन. तर आपण आता आपल्या नवरात्र ह्या मुख्य मुद्द्याकडे येऊयात आपण. तर नवरात्र वर्षातून 4 वेळा येते, 4 ऋतू आहेत, त्यामुळे 4 नवरात्री येतात. हे पण बऱ्याच लोकांना माहीत नाही येत. अगदी. प्रत्येक ऋतूनंतर जे येते ते एक नवरात्र येते. ठीक आहे. मग त्यात एक येते वसंत ऋतूत एक येते. 2च शक्यतो जास्त फॉलो केल्या जातात. एक वासंतिक नवरात्र वसंत ऋतूमध्ये येते आणि दुसरी येते शारदीय नवरात्र जी आत्ता सध्या येणार आहे. आता वासंतिक नवरात्र जी ती केवळ एक आध्यात्मिक किंवा पूजा अर्चा पुरतेच स्थिमित राहिलेली, एक विशिष्ट समुदायापुरती. कारण तिथे काही नाच गाणं किंवा गरबा दांड्याचे तुम्ही उल्लेख केला सुरुवातीला, तसं काही सेलिब्रेशन तिथे काही होत नाही. तिथे विद्येची उपासना केल्या जाते, वेगळं कलेची उपासना केल्या जाते. आणि ऑब्व्हियसली आजकालची पिढी ह्या गोष्टीपासून खूप लांब गेलेली आहे. आत्ता जी शारदीय नवरात्र जी आहे याच्यामध्ये दांडिया, गरबा ह्या गोष्टींचा एक जास्त उपभोग केला गेलेला आहे. आणि ऑब्व्हियसली जी नवीन जनरेशन आहे त्यांना फक्त सेलिब्रेशन हवं आहे. बरोबर. त्याच्यामुळं बाहेर जाणं, नाचणं, गाणं वगैरे. तर मूळ उद्देश नवरात्रीचा हा आहे की ऋतू बदल. आता आपण परत पहिल्या मुद्द्याकडे येऊयात जो आपल्या ऋषीमुनींनी इव्हॉल्व केला होता. कॉस्मिक एनर्जीतले बदल, त्या बदलांना आपलं शरीर, आपलं मन कशा पद्धतीनं कोप अप होऊ शकेल, कशा पद्धतीने मॅच होऊ शकेल. आणि म्हणून त्यांनी नवरात्री, प्रत्येक ऋतू बदलाच्या सुरुवातीला नवरात्र आहे. 4 ऋतू आहेत आणि त्या प्रत्येक ऋतू बदलामध्ये नवरात्र केलेली आहे. आयुर्वेदामध्ये ह्याला ऋतू संधी. येस, एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूमध्ये. परफेक्ट. आता ह्या 2 वेगवेगळे एनर्जीचे प्लॅटफॉर्म एकामागून एक येतात. मग ऑब्व्हियसली आपण जर 20 डिग्री AC मध्ये बसलो आणि आता पटकन उन्हात गेलो 40 डिग्रीमध्ये, तर ऑब्व्हियसली काहीतरी इम्पॅक्ट होईल. चक्कर येऊ शकते, अंधारे येऊ शकतात, उन्हात एकदम सावलीत उन्हात गेलं की. कारण शरीर पटकन कोप होऊ शकत नाही, त्याच्याशी मॅच होऊ शकत नाही. आणि हा बदल सुसह्य करण्यासाठी त्याचे कुठलेही दुसरे इम्पॅक्ट शरीरावर होऊ नये
याच्यासाठी नवरात्रीचा सण दिलेला आहे. आणि याची सुरुवात नवरात्रीत होत नाही मॅडम, ह्याची सुरुवात श्रावणात होत आहे. हे पण लोकांना माहीत नाही आहे. जर आपण बारक्याने विचार केला तर पहिला श्रावणी सोमवार, म्हणजे तिथून श्रावण महिन्याचा जो पहिला दिवस असतो तिथून सुरुवात होते, श्रावण सुरू झाला. लोकांचं लगेच काय होतं, चातुर्मास चालू झाला. लोक काय करतात, चला आता नॉनव्हेज बंद, दाढी करणं बंद, काहीतरी वेगळं हे करतात. तर आता हे पण एक निमित्त आहे त्यांच्यासाठी. आता त्याच्या मागचं लॉजिक कोणालाच माहित नाहीये, पण ऍटलिस्ट ते करतायत ही पण खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे हेच त्या ऋषीमुनी ओळखलं होतं की ह्यांना काहीतरी सेलिब्रेशन देऊयात आपण, की भले उद्देश जरी नाही कळला परंतु कुठल्या कुठल्या निमित्ताने भले सेलिब्रेशन का होईना पण ते काहीतरी फॉलो करतील, की इट विल हेल्प देम टू कनेक्ट विथ द एनर्जी. तर श्रावणाच्या सुरुवातीला जो चातुर्मास जो आपण चालू होतो त्यात असं म्हणलं जातं की नारायण योग निद्रेत जातात, भगवान विष्णू, आणि मग त्याच्या वेळी त्याच्या जी काही त्यांच्याकडची जी सत्ता आहे ती सगळी महादेवांकडे येते. म्हणून श्रावणाची सुरुवात होते महादेवांच्या उपासनेतनं. आणि आता खूप डीपमध्ये आपण ह्या विषयावर जायला नको, खूप मोठे विषय, पण तुम्ही एक बेसिक सांगतो त्याच्यावर फक्त तुम्ही जर विचार केला तर लक्षात येईल की सुरुवातीला महादेवाची उपासना. महादेव म्हणजे आदियोगी, ज्यांनी सृष्टीची रचना केली आणि अंतही तेच करणार आहेत. महादेव त्यासाठी त्यांना म्हणलं जातं. मग तेच सूत्र हाती घेतात. महादेव म्हणलं की आदियोगी, त्यांचे दोन रूप आहेत, एक आहे सांसारिक, एक आहे संन्यासी. आणि ऑब्व्हियसली आपण शिवलिंगाची पूजा करतो, ती त्यांच्या ऊर्जाच्या तत्वाची पूजा करतो, शिवतत्वाची पूजा करतो. आणि म्हणूनच श्रावणात महादेवांचे आपण दूध वगैरे घालवतो, सोमवार होतो, 16 सोमवार वगैरे वगैरे महत्व जरा जास्त आहे. म्हणजे काय की जे काही आलेले जे काही दिवस असतील श्रावणाच्या आधीचं, त्यानंतर एक ब्रेक देऊन आपण स्वतःची दिनचर्या सगळी बदलतो. मग ते उपवास चालू होतात, मग ते व्रतवैकल्य चालू होतात. मग त्याच काळामध्ये वेगळ्या स्त्रियांचे बरेच इव्हेंट्स असतात. आणि जर बघितलं तर खास करून स्त्रियांवरच सणासुदीचा फोकस जास्त आहे. म्हणजे मॅक्सिमम सण जर बघितले तर स्त्रियांसाठीच दिसतात किंवा स्त्रियांनीच साजरे करायचे दिसतात. पुरुषांना तसं फारसा उल्लेख असं जाणवत नाहीये की पुरुषांनी काही वेगळं काही स्पेशल करावं. आहे काही गोष्टी, नाही असं मी म्हणत नाहीये. पण मग आपण आध्यात्मिक दृष्ट्या समजा विचार केला तर म्हणजे किंवा कॉस्मिक एनर्जी नुसार समजा आपण विचार केला तर हे फक्त स्त्रियांनीच साजरे केले पाहिजेत का? म्हणजे असं याच्या मागे पुन्हा आयुर्वेदाच आहे, याच्या मागे आरोग्याचा विचार केलेला आहे त्यांनी. कारण आता जर आपण बघितलं की महादेव सुरुवात झाली श्रावणापासून, नंतर जन्माष्टमी येते म्हणजे कृष्ण झालं, म्हणजे नारायणाचं कुठेतरी स्मरण झालं. त्याच्यानंतर गणेशोत्सव येतो म्हणजे गणेशाचं कुठेतरी स्मरण झालं. त्याच्यानंतर पितृपक्ष येतो म्हणजे पितरांचे आशीर्वाद आपण घेतो. त्याच्यानंतर येते नवरात्र, त्याच्यानंतर दसरा, त्याच्यानंतर दिवाळी जिथं माता लक्ष्मी. मग जर तुम्ही बघितलं तर ह्या सगळ्या पिरियडमध्ये महादेव, आदिशक्ती, नारायण, माता लक्ष्मी, गणेश आणि आपले पितृदेवता सगळ्यांची आपण पूजा अर्चना करतो, सन्मान देतो. सगळ्या देवतांना ही ऊर्जाच आहे जी आपण टप्प्याटप्प्याने घेतो. आणि सुरुवात होते तपस्या करण्यापासून श्रावणाची, आणि त्याची शेवट कुठे होतो? दिवाळीच्या वेळी. म्हणजे अर्थात सण आहेत नाही असं नाहीये, पण तिथे ते समृद्धी. तर हा एक मेसेज आहे साधनेतून समृद्धीकडे. आणि हे समृद्धी येते आरोग्याच्या मार्फत, आणि हे आरोग्य येतं शारीरिक आणि मानसिक सर्वच बाबतीत. आणि हाच एक संदेश दिलेला आहे आपल्या ऋषीमुनींनी. आता नवरात्रीमध्ये स्त्रियांवर जास्त फोकस केला गेलेला आहे रादर प्रत्येक सणामध्ये, कारण ऋतू बदल ज्यावेळी होतो त्याचा इम्पॅक्ट शरीरावर होतो. तर आता स्त्रियांची जी काही रचना आहे, हॉर्मोनल स्ट्रक्चर हे जास्त जटिल आणि जास्त नाजूक आहे. आणि ती जन्मदात्री आहे. पुरुष जन्म नाही देऊ शकत, स्त्री जन्म देऊ शकते, एक नवीन जीव जन्माला घालू शकते. शी इज अ क्रिएटर. पुरुष अर्धाच आहे किंवा इनकम्प्लीट आहे, पण स्त्री ही कम्प्लीट आहे. आणि त्याचं एक प्रत्यंतर ह्या सगळ्या सणांमधनं दाखवण्याचा आपल्या ऋषींनी प्रयत्न केलेला आहे. की सर्वात पहिलं त्यांनी दाखवलेलं आहे की स्त्री ही ऑलवेज ऑन टॉप.
शिव शक्तीशिवाय शव आहेत. आणि आपल्या संस्कृतीने सर्वात पहिल्यांदा काय केलेलं आहे तर स्त्रियांचा सन्मान करा हे दाखवलेलं आहे. आणि हे प्रूव्ह करण्यासाठी प्रत्येक सणामध्ये स्त्रियांना विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. आणि ते आहे का आहे कारण ती नवीन जन्म देते, नाविन्याला जन्म देते आणि त्यामुळे तिची रचना पण जटिल असते. त्याच्यामुळे जे काही कॉस्मिक एनर्जीमधले बदल आहेत जे ऋतू बदलानंतर होतात ते तिच्या शरीराला स्वीकारता आले पाहिजेत किंवा त्याचा कुठलाही साईड इफेक्ट तिच्या हॉर्मोनल स्ट्रक्चरवर होता कामा नये. जे काही आतली रचना असते, जनुकीय रचना म्हणा किंवा हॉर्मोनल सिक्वेन्स किंवा खास करून त्यांच्या ज्या मासिक पाळी जी येते आपण ज्याला म्हणतो, जी सायकल असते त्यांची मंथली सायकल, त्याच्यात कुठल्या पद्धतीचा अवरोध होता कामा नये याच्यासाठी प्रत्येक ऋतू बदलाच्या मध्ये एक नवरात्र देण्यात आलेलं आहे. त्यासाठी मग हे उपवास, काही व्रत, काही वैकल्य, काही साधना, बरोबर, हे यासाठी त्यासाठी. आता तुम्ही बघितलं तर आता शरद ऋतूमध्ये थोडा थंडीचा सीझन चालू होतोय तर बऱ्याचशा गोष्टी बघा तुम्ही, दांडिया रात्रीच खेळतात, गरबा दांडिया रात्रीच, दिवसा कुठे खेळतात? लॉजिक आहे का ते माहित नाही कोणाला. मग तो गरबा खेळताना तो टाळ्यांनी गरबा वाजवला जातो, तो गरबा आधी आलाय, दांडिया नंतर आलाय. तर हा गरबा उभा आहे तर हाताचा क्लॅपिंग आहे त्याच्यामध्ये, ते का त्याच्यावरही कोणी विचार केला नाहीये. मग स्त्रिया नटून तटून बाहेर जातात सगळे. तुम्ही जर बघितलं तर ते गरबा खेळताना पार इथपासून ते पार पायापर्यंत संपूर्ण दागिने घातलेले असतात. तर ह्याच्या मागे सायन्स आहे. आता ही गरबा पद्धत गुजरातमध्ये सुरू झाली, आपण म्हणतो अख्ख्या भारतात पसरलेली आहे. स्वतः भगवान श्रीकृष्ण गोपिकांबरोबर रासला खेळताना आपण ऐकलेलं आहे. तर ती रास क्रीडा किंवा रास लीला ही फक्त क्रीडा किंवा लीला नसून ती एक एक्सरसाइज होती. त्याच्या मागे पण विज्ञान आहे की स्त्रियांचे जिथे तुम्ही दागिने आहेत, आता पुन्हा इथे आयुर्वेदाचं महत्त्व की ते तुम्हाला लक्षात येईल बिंग अ डॉक्टर की तिथे ऊर्जा हाय असते. मर्मबिंदू ज्याला तुम्ही म्हणतात, कानात, गळ्यात, कपाळावर इथं आज्ञाचक्र असतं, कमरेला, बाजूबंद किंवा पायाच्या अंगठ्यामध्ये. म्हणजे स्त्रीमध्ये जी शक्ती असते एक मेडिकल प्रनुसार, असं मी माझ्या वाचण्यात आलेलं आहे, त्याचं कुठे काय आय डोंट नो, पण तुम्ही कधी त्याच्या जास्त व्यवस्थित सांगू शकाल. पुरुषापेक्षा स्त्रीची शक्ती 7 पट जास्त असते. माझ्या हिशोबाने मी खूप कमी आकडा बोलतोय, तो जास्त असायला पाहिजे. कारण स्त्रीमध्ये जेवढी सोशिकता आहे, जेवढी सहनशक्ती आहे, पुरुष तिथपर्यंत पोहोचूही शकत नाही. याचाच अर्थ हे आपण म्हणजे स्त्री नॉर्मल डिलिव्हरी आपण जर परफेक्ट त्याच्यातूनच आपल्याला समजतं की ते नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे काय लेवल पर्यंत ती, म्हणजे तो जो पेन आहे आय थिंक तो काहीतरी 150 पट जास्त काहीतरी हार्ट अटॅक असं काहीतरी मी ऐकलेलं आहे की म्हणजे पुरुष कल्पनाही करू शकत नाही. मी म्हणलो ना तिथपर्यंत विचारे पण पोहोचू शकत नाही. म्हणून स्त्री पूजनीय आहे, म्हणून ती शक्तीचं स्वरूप आहे, म्हणून स्त्रीला सन्मान आपल्या संस्कृतीने दिलेला आहे की पुरुषाची तेवढी तिथपर्यंत पोहोचण्याची पण ताकद नाहीये. आणि म्हणून हे जे काही सण दिलेले आहेत ते स्त्रियांवर फोकस करण्यात आले की जर त्यांच्या सहनशक्ती जास्त आहे याचा अर्थ त्यांच्या शक्ती जास्त आहे, त्यांच्यात ऊर्जा जास्त आहे. म्हणजे ऊर्जा जेवढी जास्त असेल त्याची काळजी पण तेवढीच घ्यायला पाहिजे. बरोबर, म्हणजे ते चॅनलाइज केले पाहिजे. एक्झॅक्टली. आता साधं जर उदाहरण द्यायचं झालं तर जर आपण अल्टोची सर्व्हिसिंग केली, मारुती अल्टो गाडीची सर्व्हिसिंग करून घेतलं तर त्याला साधा XYZ अमाऊंट काहीतरी खर्च येईल. म्हणजे जर मर्सिडीज बेंझ सर्व्हिसिंगला टाकली तर त्याला किती खर्च येईल? कित्येक पटीने जास्त. व्हाय? ऑब्व्हियसली अल्टो आणि मर्सिडीजमध्ये फरक आहे. तर त्या लेव्हलवरची इंजिनची क्षमता म्हणा किंवा स्ट्रक्चर मर्सिडीजचं आहे. याचा अर्थ मी असं म्हणत नाही की पुरुष अल्टो आणि स्त्री मर्सिडीज आहे असं प्लीज असं समजायचं कारण नाही. परंतु जे सत्य आहे ते सत्य आहे. स्त्रीमध्ये सहनशीलता जास्त असते, स्त्रीमध्ये ऊर्जा जास्त असते आणि त्याच्यामुळे
तिला जास्त फोकस केलं की ती ऊर्जेतला बदल हा तिच्यावर खूप जास्त होतो. म्हणजे आता तुम्ही जे म्हटलात की ती एनर्जी खूप जास्त असते आणि ती Yes. चॅनलाइज केली पाहिजे. यस. म्हणजे ह्यालाच आपण त्या चॅनलाइज करण्याला आपण संकल्प आणि साधना म्हणू शकतो का? परफेक्ट. पण त्याच्या दोन गोष्टी आहेत. आधी आहे साधना. कारण मग ती चॅलेंज करायची कशी? चॅलेंज करणं म्हणजे काय? आपण ती नष्ट तर करू शकत नाही. बरोबर. ऋतू बदलला, कॉस्मिक एनर्जी बदलली. दुसरी गोष्ट की स्त्री ही खूप सेन्सिटिव्ह असते. तिचा ऑरा सेन्सिटिव्ह असतो. म्हणजे आपण बघतो की एक पुरुष थोडेसे कठोर असं नाही म्हणणार, पण एखादी गोष्ट सहज हे करू शकतात. इमोशनल कमी असतात. स्त्रिया जरा जास्त इमोशनल असतात. सगळ्या नाही, परंतु एक आपण जर साधारण स्त्री स्वभाव बघितला, जनरलाइज केलं तर याचा त्या सेन्सिटिव्ह असतात. याचा अर्थ काय की त्या बदलाला पटकन ऍक्सेप्ट करतात. त्यांचं मन, त्यांचं शरीर पटकन ग्रास्प करतं. मग ह्या जो ऋतूमधला बदल आहे, जो कॉस्मिक एनर्जीचा बदल आहे, तो बदल स्त्रीचं शरीर पटकन ग्रास्प करतं. परंतु त्यांच्या शरीराच्या आतमधली रचना त्याला ग्रास्प नाही ना करू शकत. मग त्यामुळं ऑलरेडी ऊर्जा जास्त आहे आणि त्यातला तो बदल झालेली ऊर्जा पण आहे. दोन्ही जर शरीरात जर एकत्रित झाल्या, ज्याला तुम्ही मगाशी संधी हा शब्द वापरला, मग ह्या ऋतुसंधीच्या काळामध्ये दोन्ही प्रकारच्या वेगवेगळ्या कॉस्मिक एनर्जीज किंवा ब्रह्मांडीय ऊर्जा ह्या जर त्या शरीरात ॲब्सॉर्ब केल्या गेल्या तर सगळी सिस्टीमच डिस्टर्ब होऊन जाईल. मग आधीची ऊर्जा बाहेर फेकणं आणि नवीन ऊर्जा स्टेप बाय स्टेप रिसीव्ह करणं, हा जो बदल आहे, हाच बदल ऋषीमुनींनी काही विशिष्ट एक्झरसाइज किंवा विशिष्ट संकल्पनेमध्ये मांडला की जेणेकरून युगानुयुगे ही लोक त्याला फॉलो करतील. मग जर प्राणीपणे सांगलं की असा बदल आहे, मग असा एक्झरसाइज करा, तर ऑब्व्हियसली कोणी करणार नाही. जर तुम्हाला म्हणलं की असं 10 वेळा टाळ्या वाजवा, तुम्ही 10 वेळा वाजवा, 15 वेळा नंतर कंट्रोल म्हणता काय चालू आहे असं. म्हणजे जर गरबा खेळायला गेलात तर तुम्हाला कळणार नाही तुम्ही किती वेळा टाळ्या वाजवल्या. बरोबर. तुम्हाला जर म्हणलं की थोडंसं जम्प करा, उड्या मारा, पायाच्या तळपायावर जसे हात बँग होत आहेत तसे खेळताना, गरबा दांड्या करताना पाय सुद्धा ब्लँक होतात, बँक केल्या जातात. म्हणजे आपल्या हातावरही चक्र आहेत, पायावरही चक्र आहेत, शरीरामध्ये पण चक्र आहेत आणि त्या सगळ्यांचा एकमेकांशी संबंध आहे. आणि हा तो एक्झरसाइज आहे जो अतिशय कल्पकतेने, खूप चातुर्याने आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेला आहे. त्यामुळं ज्यावेळी स्त्रिया त्या मोमेंटम मध्ये येतात किंवा आपण असं म्हणतो की वडाच्या झाडाला फेऱ्या घालणं, ठीक आहे, कारण जसे चातुर्मास चालू होता तो वाताचा प्रभाव वाढतो आणि विकनेस यायची सुरुवात होते. बऱ्याच जणांना विकनेस जाणवायला सुरुवात होते, का चक्कर आल्यासारखं होतं. इट इज लॅक ऑफ वायू, प्राणवायू कमी. वटसावित्रीची पूजा का? तर तिथे ऑक्सिजन सर्वात जास्त मिळतो, लक्षात घ्या. मग ते बायकांचेच तिथे का खेळ? तर त्या निमित्ताने बायकांना ते चलनवलन करायला मिळतं, एकमेकांना भेटायला मिळतं. त्या काळामध्ये एनर्जी जरा अशी डाऊन होते त्यांची, कारण विकनेस फील करतात ते ऋतू बदलामध्ये. त्यात पर्सनल त्यांचं वैयक्तिक सायकल कामधाम असतातच. मग ज्यावेळी त्या ह्या अशा सणाच्या निमित्ताने एकत्र येतात, एकमेकांना भेटतात, शेअरिंग करतात, त्याबरोबर त्याचे खेळ खेळतात, मग गरबा, दांडिया असे काही खेळ खेळल्या जातात. त्यामुळं त्यांच्या शरीराचं संपूर्ण ऊर्जेचं एक प्रकारचं संतुलन साध्य केलं जातं. जी एक्स्ट्रा ऊर्जा असते ती त्या मुवमेंटमधनं बाहेर फेकल्या जाते. बरोबर. आणि जी नवीन येणारी ऊर्जा असते ती साधनेच्या मार्फत रिसिव्ह केल्या जाते. त्यामुळे इट्स बोथ वे. त्याच्या दोन बाजू आहेत. एक बाजू आहे ज्याला आपण सेलिब्रेशन म्हणू शकतो, दुसरी बाजू आहे ज्याला आपण साधना म्हणू शकतो. तर आतापर्यंत आपण जी काही चर्चा केली त्याच्यामधून असं मला समजतंय की म्हणजे हे सेलिब्रेशन हे फक्त एक मौज मजा असं फक्त ही गोष्ट नाही. एक्झॅक्टली. तर हे आपल्या आरोग्याशी निगडीत आहे. अर्थात आयुर्वेद सुद्धा हेच सांगतं की ऋतू आहे, ऋतू बदल आहे, ऋतुसंधी आहेत आणि मग हे सेलिब्रेशन म्हणजे तुम्ही काहीतरी एक पथ्य पाळा आणि त्या पथ्याला मग आपण ते वेगवेगळी ही नावं दिलेली आहेत. किंवा मग आता उपवास आहे, उपवास पण हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. नवरात्रीतले उपवास हे थोडेसे वेगळे असतात, त्याच्यामध्ये काही वेगळे खाद्यपदार्थ आपण खातो. तर म्हणजे हे सेलिब्रेशन
ला आपण जे परंपरेने जे आपण सेलिब्रेट करतो तेच आपल्या आरोग्यासाठीच ते उपयोगी आहे. फक्त ते योग्य पद्धतीने झालं पाहिजे, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर, की सेलिब्रेशनला केवळ त्या दृष्टिकोनातून न बघता ती आपल्या आरोग्याची उपासना आहे एक प्रकारची, की ते आपण वी आर क्रिएटिंग अवर हेल्थ इन दोज डेज और वी आर मेंटेनिंग अवर हेल्थ, की ते आपण आपलं आरोग्य कसं सांभाळायचं त्याच्यासाठी दिलेले ते मार्ग आहेत. हे त्याच्या मागचा मतितार्थ आहे. बरोबर, म्हणजे आपण ज्याला देव म्हणतो, म्हणजे आपला देह हाच आपला देव आहे. राईट, देह हाच मंदिर आहे. आणि त्यानुसार आपण ह्या देहाला आपण ट्रीट केलं पाहिजे. आणि म्हणजे आपण हा सगळा ओव्हरऑल याच्यामधून आपण एक निष्कर्ष आपण काढू शकतो. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर आता आपण शेवटी या शब्दावर आलो होतो की साधना. यस. तर आता नवरात्र जेव्हा म्हणतो तेव्हा एक आपण साधना किंवा हे उपवास ह्या गोष्टींना हे जास्त महत्त्व आहे. देवीची उपासना, साधना. आता हे सगळं हे म्हणजे काय, देवीची उपासना म्हणजे काय, साधना म्हणजे काय, आणि ह्याचा आपण आरोग्याशी आपण कसा एक संबंध लावू शकतो? तर आता आपण जे काय तुम्ही बोललात की आयुर्वेदामध्ये पण मेन्शन केलेलं आहे की या ऋतूमध्ये अशा पद्धतीचं सगळं अन्नग्रहण आपण केलं पाहिजे, बरोबर. त्याचबरोबर आपण जे काही सेलिब्रेशन जे म्हणतोय ते एक बॉडीच्या मुवमेंट्स कुठल्याही कारणे होऊ द्या, तर त्याच्यामुळं शरीराच्या आतमध्ये आणि शरीराला चलनवलन करणं, जो काही हे जो आहे वाताचा प्रभाव जो जास्त असतो, वाताचा प्रकोपच आम्ही म्हणतो की वर्षा ऋतूमध्ये वाताचा प्रकोप होतो आणि शरद ऋतूपासून पित्ताचा संचय प्रकोप हा सगळा सुरू होतो. परफेक्ट. तर त्याचं ते संचलन होणं गरजेचं ना. आपण नुसतं बसूनच राहिलो तर ते होणार नाही. त्यामुळे विशिष्ट पदार्थ खाऊन आतमध्ये संतुलन क्रिएट करायचं आणि त्यानुसार शरीर वेगळ्या पद्धतीनं हल्लही गेलं पाहिजे, मुवमेंट झाल्या पाहिजेत. मग ते क्लॅपिंगसुद्धा महत्त्वाचं आहे, ते पायाचं हे करणं आपटणं जमिनीवर ते पण महत्त्वाचं आहे, ते नृत्यात कन्व्हर्ट केलेलं आहे. तर हे सगळं महत्त्वाचं आहे. आता ह्याच्याबरोबर साधना जी दिलेली आहे ती साधना आहे मनाच्या आरोग्यासाठी. तर नुसतं शरीर चांगलं असणं उपयोगी नाही, आपलं मन पण तेवढं सक्षम असलं पाहिजे, मन पण तेवढं शुद्ध असलं पाहिजे. तर आत्तापर्यंत आपण जे विचार केला तो आपण शरीरावर विचार केला. आता साधना जी आहे ती अजून एक स्टेपवर, ती आपल्या ऊर्जेला अजून वरच्या लेवलवर नेते. आधी आपण शरीर तयार केलं, आता त्याच्या आतलं जे मन आहे त्याच्यावर आपण आता विचार करूयात. तर त्यासाठी या साधना आहेत. साधना म्हणजे काय, तर एक कुठलीही गोष्टीचा आपण निश्चय करायचा आणि त्याला काही नियम लावायचे आणि त्या नियमात मध्ये ती गोष्ट पूर्ण करायची. म्हणजे ॲक्च्युली साधना करायची ठरवली, हे ज्यावेळी नियम लावतो तो बनतो एक संकल्प बनतो. तर मग 9 दिवसाचा संकल्प बरेच लोक करतात, वेगळ्या पद्धतीनं असतो. तर मी असं त्याच्याकडे बघतो की शरीरावर तर काम केलंय, पण त्याहून जास्त महत्त्वाचं आहे मनावर काम करणं. जसं आयुर्वेदाने उपवासाचे पदार्थ जर बघितले, जे काही तुमच्या आयुर्वेदात मेन्शन केलेले आहेत, त्याला फारशी चव नसते, बरोबर आहे. का नसते, तर मोहापासून जिभेचं जे आपण चोचले जेव्हा आपण बोलतो की ते पुरवले जातात ते ब्रेक करण्यासाठी. मग ते ब्रेक करणं म्हणजे काय, तर मनाला जी आसक्ती लागलेली आहे विशिष्ट जेवण खाण्याची, विशिष्ट आहार घेण्याची, त्यापासून परावृत्त करण्यासाठी आयुर्वेदाने आणि आपल्या ऋषीमुनींनी हे वेगळे पदार्थ खाणे सुचवले, ज्याच्यामध्ये चव नसते पण सत्व खूप असतं, ऊर्जा भरपूर असते. त्यामुळे त्याचं संतुलन तिथे साधलं जातं. आणि ज्यावेळी व्यक्ती त्या स्वतःच्या मोहावर एक प्रकारचं नियंत्रण आणतो त्यावेळी ते मनाचं आरोग्य वाढायला सुरुवात होते. आणि मनाचं आरोग्य म्हणजे काय, की मनावर आपला ताबा राहिला पाहिजे, मनावर नियंत्रण राहिलं पाहिजे. मनावर नियंत्रण राहिलं तर शरीरावर नियंत्रण राहतं, शरीरावर नियंत्रण राहिलं तर आपल्या प्रत्येक बाबतीत आपलं नियंत्रण राहू शकतं. आणि हा सुद्धा विषय खूप मोठा आहे की जसं आपण बरेचदा तुम्ही ऐकलं असेल की कार्मिक आपण रिपे करत असतो, काही कर्म क्रिएट करतो, कर्मफळ आपल्याला मिळतं. हे कर्मफळ निर्माण कुठनं होतं, काया वाचा मनाने.
बरोबर. तर काया म्हणजे काय? शरीर, वाचा म्हणजे वाणी आणि मन म्हणजे विचार. आता ज्यावेळी आपण ह्या 9 दिवसात ते नियम लावतो, काया वाचा मनाने तीनही गोष्टींनी आपण आपलं कर्म जे आहे त्याला कुठेतरी नियंत्रित करतो. की जे काही महिन्यापासून असंच वाहवत आलेलं आहे किंवा आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिलेलं, ह्या निमित्ताने आपण लक्ष देतो. मग शरीराकडे लक्ष दिलं जातं, आपल्या वाणीकडे लक्ष दिलं जातं. सणासुदी आपण आपले शब्द शक्यतो बोलत नाहीत, पण त्याचा एक प्रभाव पडतो. बघा ना, आपण जर मंदिरात गेलो तर त्याचा प्रभाव असा पडतो की सणसूद असेल, काही चांगला दिवस असेल तर काय म्हणतो, अरे सणसूद आहेत, अपशब्द बोलू नकोस, सणसूद चालू आहे, भांडण नको करू. बरोबर. तर हे बघा, ऋषीने किती पुढचा विचार केलेला आहे की कृतीलाही त्यांनी नियंत्रण दिलेलं आहे, वाणीला त्यांनी नियंत्रण दिलेलं आहे. आता उरलं आपलं मन. कारण कृती दिसते, वाणी दिसते, ऐकू येते, मन कोणाला दिसणार आहे? मग आता याच्यासाठी आहे साधना जी अंतर्मुख होऊन करणं गरजेचं आहे. म्हणजे ती आपल्या आतमध्येच आहे, आतमध्येच करायची, बाहेर काही नाहीये. मग याच्यासाठी काही वेगळे प्रकार जे साधण्याचे, ते सर्वात पहिलं म्हणजे मेडिटेशन. अच्छा, म्हणजे आता हे नवरात्रीमध्ये आपण साधना कशा पद्धतीने करू शकतो? किंवा आता समजा मला समजा ह्या नवरात्री सेलिब्रेट करायची आहे आध्यात्मिक दृष्ट्या, आणि ह्या आध्यात्मिक दृष्ट्या जेव्हा मी सेलिब्रेट करेन तेव्हा डेफिनेटली माझ्या मानसिक आरोग्यावर पण त्याचा चांगला परिणाम होणार आहे. तर ह्यासाठी मी काय केलं पाहिजे? सर्वात पहिली गोष्ट मी कित्येक वर्षापासून सर्वांना सांगतोय, अगदी जस्ट लाईक एका वाक्याने जसा फुल स्टॉप येतो तसा माझा एक शब्द आहे, ते म्हणजे ब्रह्ममुहूर्त मेडिटेशन. बरोबर. कारण ब्रह्ममुहूर्तात केलेली ध्यान धारणा ही प्रचंड ऊर्जा ॲब्सॉर्ब करते. आणि जर विचार करा की नवरात्री यात हजारो लोक आपल्या भारतवर्षामध्ये आदिशक्तीचं आवाहन करत आहेत, बरोबर आहे, आणि ते रात्रीच करतात. ह्याच्या मागचा वेगळा उद्देश आहे. कारण आदिशक्तीची 3 रूप आहेत, महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी, बरोबर. त्यातलं महाकाली रूप म्हणजे ते कालाच्याही परे आहे. महाकाल आणि महाकाली हे तुमच्या कार्मिकवर प्रभाव टाकू शकतं. आलं लक्षात? महालक्ष्मी तुम्हाला समृद्धी देते, महासरस्वती तुम्हाला ज्ञान देते. तिन्हीची गरज आहे, राईट. तर सूर्यास्तानंतर ह्या सगळ्या 3 शक्तींची उपासना केल्याच्या नंतर ज्यावेळी आपण ब्रह्ममुहूर्तात साधनेला बसतो त्यावेळी जी काही ऊर्जा आदल्या दिवशी आपण संग्रहित केलेली आहे, दिनचर्येनुसार, आहारानुसार, काही सेलिब्रेशन केलेलं आहे, गरबा वगैरे खेळ, दांड्या खेळ किंवा काही पूजा अर्चा केलेली आहे, आदल्या दिवशी आरती वगैरे केलेली असेल, तर ह्या सगळ्याची जी काही कलेक्टिव्ह ऊर्जा आहे ती ज्यावेळी आपण ब्रह्ममुहूर्तात बसतो साधनेसाठी, ध्यान धरण्यासाठी, त्यावेळी ती संपूर्ण ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रॉपर संतुलित होते. आणि ती अशी वेळ आहे की त्यावेळी दैवी शक्तींचाही आशीर्वाद मिळत असतो, आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळत असतो. बरेचसे सिद्ध मुनी जे आहेत ते असं म्हटलं जातं, त्याचं प्रूफ फक्त साधकच समजू शकतात, बाकीच्यांना त्याचं प्रूफ देता येत नाही. परंतु शेकडो हजारो सिद्ध मुनी हिमालयात बसून ध्यानधारणा करतायत हजारो वर्षांपासून, ते पण ब्रह्ममुहूर्तातच करतात खास. तर ती सगळी ऊर्जा आपण घेऊ शकतो. जस्ट विचार करा, ती ह्या सगळ्या सिद्ध असलेल्या सिद्ध हस्तींची सगळी ती ऊर्जा, कॉस्मिक ऊर्जा, आपल्या पितृदेवतांची ऊर्जा आणि प्लस आदिशक्तीची ऊर्जा, ह्या सगळ्या जर एकत्रित आपल्या जर मिळाल्या तर विचार करा आपलं किती कार्मिक कमी होईल, का किती प्रमाणावर आपल्यामध्ये ऊर्जाचा एवढा प्रचंड संचय निर्माण होईल की ज्या ऊर्जेच्या माध्यमातूनच आपल्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या दूर होतील, अडीअडचणी दूर होतील, जे काही अडलेली कामं आहेत ती मार्गी लागतील. कारण प्रत्येक गोष्टीच्या मागे ऊर्जाच आहे. जर कुठेतरी तुमचं काम अडलेलं आहे आणि ती व्यक्ती तुम्हाला रिस्पॉन्स देत नाही आहे तर ती व्यक्ती निमित्त ठरते आहे. माझ्या भाषेत ज्यावेळी तुम्हाला सक्सेस मिळतं याचा अर्थ तुमची ऊर्जा पूर्ण होती, दॅट्स वाय यू गॉट सक्सेस. आणि ज्यावेळी तुमचं फेल्युअर आहे, आय विल नरेट इट ॲज लॅक ऑफ एनर्जी, ऊर्जा कमी पडली. तसंच आरोग्य जर पूर्ण नसेल, आरोग्य म्हणजे आजारी असो आपण, याचा अर्थ एनर्जी कमी आहे, कुठेतरी एनर्जीची गडबड आहे, हे संतुलन नाही आहे.
आणि वैसे वर्षा जर ऊर्जा संतुलित आहे तर व्यक्ती एकदम सुदृढ होऊ शकतो. हा खरं तर खूप मोठा विषय आहे. हो. एनर्जी, Yes. कार्मिक, खूप मोठा ब्राह्ममुहूर्त विषय. मेडिटेशन, म्हणजे हे असं मला नाही वाटत की हे आपण एक 5 मिनिटात म्हणजे मलाही अजिबात नाही. समजेल किंवा आपल्या व्ह्युअर्सना पण हे. मॅडम मला 35 वर्ष झाली त्या क्षेत्रात आध्यात्मिक काम करून सिन्स 1989 आणि अजूनही मी शिकण्याचा प्रयत्न, अजूनही मी विद्यार्थीच आहे, अजूनही मी शिकतोय. सो इट्स रिअली व्हेरी व्हास्ट टॉपिक, Right, व्हेरी right. व्हास्ट टॉपिक. परंतु ह्याच्यात मी आपल्या माध्यमातून दर्शकांना हे सांगू इच्छितो की नवरात्री जर आहे तर एवढे 9 दिवस आदिशक्तीची ऊर्जा आहे, पृथ्वीतलावर उपस्थित आहे, तर ते रिसीव्ह करा. पण ते कशा पद्धतीने करणार? म्हणजे त्याचा आता एक तुम्ही मार्ग म्हणाल आहे- की ब्राह्ममुहूर्त हां. मेडिटेशन हे केलं साधा. पाहिजे, पण मग ते कशा पद्धतीने? समजा मला कोणी गायडन्स द्यायला नाहीये, बरोबर. माझं मलाच समजा करायचं Yes. आहे, तर मी कशा पद्धतीने केली पाहिजे? तर सर्वात प्रथम तुम्ही अलार्म म्हणून उठू शकता आणि यूट्यूबवर बरेच वेगळे टेक्निक्स आहेत. आपणही बरेच सेशन घेतो, तुम्हाला माहीत आहे. त्यातल्या कुठले जे तुम्हाला आवडेल ती ध्यानधारणा, प्राणायाम, अगदीच काही नाही तर सरळ पहाटे उठा, फ्रेश व्हा आणि जमिनीवर आसन टाका आणि पाठीचा कणा ताठ ठेवून श्वासावर लक्ष केंद्रित करा. दॅट्स ऑल. कुठल्या मंत्राची गरज नाही, कुठल्या जपाची गरज नाही, कुठल्या गुरुची गरज नाही, कुठल्या यूट्यूबची गरज नाही, कारण सर्वात शेवटी आपणच आपले गुरु आहोत. आतमध्येच ती ऊर्जा आहे. फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. का तिथे काही प्राणायामाचे प्रकार करायचे? जर हे मी मिनिमम सांगितलं, ऑप्टिमम. हा तेच. आता इथून पुढे ज्याला जे येते त्या त्यांनी करावं. मग तुम्ही अनुलोम करू शकता, नाडीशुद्धी प्राणायाम करू शकता, कपालभाती करू शकता, भस्त्रिका करू शकता, किंवा बरेच वेगळे आता खूप आध्यात्मिक गुरु आपल्या भारतात आहेत. आपल्या सौभाग्यानं त्यांनी बऱ्याच प्रक्रिया दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या क्रिया दिलेल्या आहेत. तुमच्या गुरुनी सांगितलेल्या क्रिया तुम्ही करू शकता. युट्यूबवर तसे काही व्हिडिओ, ते तुमची इच्छा असल्यास ते तुम्ही बघा, जे तुम्हाला आवडते ते करा. म्हणजे सिंपल आपण असं म्हणू शकतो का की प्राणायामाचे जे काही प्रकार 2-4 आपल्याला येत आहेत तेच उठून आपण फक्त ब्राह्ममुहूर्तावर केले पाहिजे? कुठलाही प्रकार करा, पण त्याची अट ही की तुम्ही जमिनीवर सुखासन किंवा पद्मासन किंवा अर्धपद्म असं बसलं पाहिजे. अगदीच काही अडचण असेल तर चेअरवर किंवा खुर्चीवर बसलं किंवा सोफ्यावर बसलं तर चालेल. जर अडचण असेल काही तर पाठीचा कणा ताठ असला पाहिजे. ही प्राईम कंडिशन. पाठीचा कणा ताठ असला पाहिजे, मान थोडीशी वर, इथलं विशुद्धी चक्र ओपन राहिलं पाहिजे, स्लाइटली वर. कोणतं चक्र? विशुद्धी चक्र असते या ठिकाणी, ते थोडंसं ओपन. म्हणजे ही जी पोझिशन माझी आहे, पाठीचा कणा पूर्णपणे ताठ आणि मान अशी असता का, म्हणजे अशी असून तुम्ही कितीही साधना करा, तुम्ही कुठे ना कुठे जर आहे तिथेच अडकताल, जास्त पुढे जाऊ शकणार नाही. थोडीशी वर, स्लाइटली. आणि ह्याच्यात मग तुम्ही कमरेच्या खाली मग तुम्ही कशी पोझिशन घ्या, सुखासन घ्या, पद्मासन घ्या, किंवा कोणाला गुडघे येतात असेल तुम्ही पाय पसरून बसा, काही प्रॉब्लेम नाही. कमरेच्या वर, पाठीचा कणा ताठ, मान थोडीशी वर, डोळे बंद, हात शक्यतो असे रिसिव्हिंग मोडमध्ये, जमिनीकडे नाही, आकाशाच्या दिशेने. मग कुठली मुद्रा घ्या, ज्ञान मुद्रा घ्या, जलमुद्रा, कुठली मुद्रा घ्या, किंवा सरळ ओपन ठेवा हात आणि फक्त श्वासावर लक्ष, झोपायचं नाही, जागृत राहायचं आहे. आणि हे किती मिनिटं केलं पाहिजे? आयडियल कमीत कमी. येस, आयडियल जर कमीत कमी किंवा जास्तीचा विषय नाही मॅडम. सायंटिफिकली जर वैज्ञानिक दृष्टिकोनात जर बघायचं झालं तर 20 मिनिट्स मेडिटेशन इज सफिशियंट. 20 मिनिट्स मेडिटेशन. पण हे मेडिटेशन प्रॉपर त्या प्रोटोकॉल्सला फॉलो करून केलं तर. अदरवाईज 2-2-3 तास लोक बसतात, पण त्याचं काही ते सुपरशियल मेडिटेशन झालं. आय एम टॉकिंग अबाउट मेडिटेशन विदिन इनसाइड. म्हणजे इथं थोडंसं वेगळं आहे, ते आपण नंतर काय नक्की. कारण तिथे 5 मिनटं सुद्धा बसू शकत नाहीत. 4-4 तास बसणारे लोक 5-7 मिनिटानंतरही त्यांना झेपत नाही. आणि मी स्वतः त्यातनं गेलेलो आहे की कित्येक वर्षांपूर्वी हे जे बदललं मेडिटेशनचं, फक्त थोडंसं टेक्निक बदललं आणि 3-3-4 तास मी असं एका जागी बसायचो. आणि ज्यावेळी मी ते टेक्निक सुरुवात केली फॉलो करायला, 5व्या मिनिटाला पहिल्यांदा करताना 5व्या मिनिटाला माझ्या डोळ्यातलं पाणी यायला सुरुवात, आता जमत नाहीये. आणि आय वॉज शॉक. आपण ह्या मेडिटेशन टेक्निकवर एक वेगळा पॉडकास्ट घेऊ शकतो का? नक्की. पण आता मुद्दाम तो विषय का घेतला मी, कारण जर तुम्ही बसत आहात नवरात्री, हा परत डायरेक्ट 1 वर्षाने येणार आहे. बरोबर. मग 1 वर्षाचं का वाट बघायची, म्हणून हा पॉईंट मी दर्शकांना सांगू इच्छितो. तुम्ही अगदी खूप सिंपल सांगितलं की ब्राह्ममुहूर्तावर तुम्ही ताठ बसा, जमिनीवर बसा, मान थोडीशी उंच, 20 मिनिटं फक्त श्वासावर लक्ष, किंवा जो काही प्राणायाम तुम्हाला येतोय तो प्राणायाम. म्हणजे व्ह्युअर्ससाठी हे खरं तर खूप सोपं आहे. नक्की तुम्ही फॉलो करा. आणि तुम्हाला ह्याचे काय बेनिफिट्स झालेत
हे आम्हाला कमेंट्समध्ये मात्र नक्की कळवा. आणि याच्यावरही तुम्हाला समजा काही अडलं, काही क्वेश्चन्स आले तर सर आहेतच, ते 100% नक्कीच आपल्याला तिथे गायडन्स हा देतील आपल्याला. Yes. आता आपण बोललो की मेडिटेशन ही एक साधनेचा हा एक प्रकार आहे. हा. या व्यतिरिक्त अजून काही आपण करू शकतो का? येस. आता बाकीच्या साधना, पहिलं म्हणजे ज्यांना ब्राह्ममुहूर्तात उठणं शक्य नाही आहे. हो, हे खरं तर खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण ब्राह्ममुहूर्त म्हटल्यानंतरच असं होतं की अरे बापरे, इतक्या लवकर उठणं म्हणजे 4 वाजता 4:30 वाजता उठणं हे फार अवघड गोष्ट आहे. जे वर्किंग आहेत त्यांनाही अवघड आहे. तर मी म्हणेन अवघड नाही मॅडम, एक निग्रह असतो, करायचं असतं. जर यू तुम्हाला म्हणजे जर हीच साधना आहे ऍक्च्युली, हीच साधना की आहे. आपण निग्रह, आपण जो म्हटला की एक संकल्प घेऊन 4-4:30 वाजता म्हणताय, मी 2:30 वाजता उठतो. 3 वाजता माझं सगळं स्नान वगैरे होतं गार पाण्याने, आणि त्याच्यानंतर पुढचे 20 ते 25 मिनिटं मी माझी साधना करतो. आणि त्याच्यानंतर 3-3:30च्या नंतर 3:45च्या पुढे मी माझे सेशन्स घेतो. ज्या काही लोक कनेक्ट असतात तेही सेशन्स मी घेतो. तर हे अशक्य नाही आहे. तुमच्याकडे 2 चॉईस आहेत. एक तर जे दिवसभर तुम्ही जे फेस करताय, जे डे टू डे लाईफमध्ये, एक तर तो संघर्ष करा, नाहीतर पहाटे उठण्याचा संघर्ष करा. कुठला तरी एक संघर्ष तुम्हाला करायला लागेल. पण पहाटेचा संघर्ष केला तर तो 1 तास तुमच्या बाकीच्या 23 तासांना आमूलाग्र बदलून ठेवेल. फक्त त्याला प्रॅक्टिस संपूर्ण आयुष्य. येस मॅम, पूर्ण आयुष्य आमूलाग्र बदलेल, जे यू वोंट इव्हन इमॅजिन. म्हणजे तुम्हाला कल्पना नाही की तुमची ऊर्जा जी काय आहे, तुमची मनाची क्षमता, जे लोकांची जे फॉलो करतात मी सांगितलेल्या गोष्टी, त्यांचा फक्त एकच शब्द असतो, मिरेकल्स. सर, मिरेकल्स इज हॅपनिंग इन अवर लाईफ. आणि अर्थात हे सगळं सायन्स, याच्यात कुठलाही वेगळा चमत्कार नाहीये. ऊर्जा अमर्याद आहे, फक्त घ्यायची. पण ते घेण्याचे नियम आहेत, आणि बस आपण नियमांवर आपण बोलत आहोत. मग नवरात्रीमध्ये तुम्हाला ॲडव्हान्टेज काय आहे की इतर वेळी जे तुम्ही जास्त जर मेहनत घ्यावी लागतीये, तर ह्यावेळी स्वतः त्या शक्ती पृथ्वीच्या खूप जवळ आहेत. म्हणजे मी असं म्हणेन की जर इतर वेळेस तुम्हाला 2-3 महिने साधना केल्यानंतर जी ऊर्जा मिळणार असेल ती तुम्हाला ह्या 9-10 दिवसातच मिळणार. आता तो ॲडव्हान्टेज घ्यायचा की नाही ते ज्याचं त्यांनी ठरवायचं. बरोबर. पण एकदा का तुमची ती कनेक्शन ते क्लिक झालं किंवा ते कनेक्शन एस्टॅब्लिश झालं, तर लोक म्हणतात सर आम्हाला झोपच येत नाही, आम्ही वाट बघतो किंवा 3:30 वाजता किंवा 3 वाजता किंवा. इट हॅपन्स आणि इट इज पॉसिबल. इट इज 100% पॉसिबल. म्हणजे नक्कीच, म्हणजे आता आपण जी काही चर्चा केली आहे त्यामधून समजा आपल्या व्ह्युअर्सने हे 9 दिवस तरी समजा ब्राह्ममुहूर्तावर उठून साधना, प्राणायाम, श्वासावर लक्ष हे समजा केलं तर नक्कीच त्यांना काहीतरी वेगळे अनुभव आणि बेनिफिट्स, आरोग्याच्या दृष्टीने बेनिफिट्स, शारीरिक मानसिक दोन्हीही. पण ह्याच्याबरोबर त्यांनी दिनचर्या पण मेंटेन केली पाहिजे. दिनचर्या जेव्हा आपण आयुर्वेदामध्ये म्हणतो तेव्हा दिनचर्येच्या सुरुवातीचाच पहिला श्लोक आहे, ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत. येस. तर ते कसं की हे ज्ञान आपल्याकडे आधी होतं, आता कुठेतरी ह्रास झाला. पण आपण प्रयत्न करूयात की पुन्हा एकदा आपण ती संस्कृती जी आहे जी कुठेतरी हरवलेली आहे, तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नक्कीच प्रयत्न करूयात की पुन्हा ते संस्कार आपल्या पुढच्या पिढीला देऊ. आपल्याला द्यायला कदाचित कोणी नव्हतं किंवा नव्हते त्यांच्याकडे, पण आता आपल्याला तर माहीत झालंय, तर आपण तर पुढच्या जनरेशनला हे करू. ॲटलिस्ट ही नाही तर त्याच्या पुढची जनरेशन तरी पुन्हा त्या वैभवाच्या समृद्धीच्या त्या स्तरावर जाईल ज्यावेळी भारत कधीतरी होता. ते आपण करूयात. आणि आता त्याजवळ तुम्ही विचार की साधनेच्या व्यतिरिक्त वेगळं काय नाही, म्हणजे साधना म्हणजे आता ही एक साधना, मेडिटेशनच्या व्यतिरिक्त अजून वेगळं आपण काय करू शकतो? तर मेडिटेशनच्या व्यतिरिक्त आहे त्या ऑब्विसली आदिशक्तीचे दिवस आहेत. आदिशक्तीची ऊर्जा सगळीकडे प्रकट असते अदृश्य स्वरूपामध्ये. तिचेच कनेक्ट व्हायचं म्हणजे तुम्ही देवीचे स्तोत्र तुम्ही करू शकता, ललिता सहस्रनाम करू शकता, तुम्ही दुर्गा बिसा मंत्र आहे त्याचा जप करू शकता. असे जे जे देवीचे रिलेटेड, देवी कवच ते तुम्ही म्हणू शकता, दुर्गा कवच आहे. पण म्हणजे थोडक्यात कसं की हा शेवटी तुमच्या इच्छेचा प्रश्न आहे. पण साधना म्हणजे काय की एकच गोष्ट त्याच वेळी त्याच पद्धतीनं तेवढ्या श्रद्धेने न चुकता अखंड करत राहणं, ही झाली साधना. बरोबर. मग आज चला, आज 9 वाजता केली, मग उद्या दुपारी वेळ मिळाला मग 2 वाजता कधीतरी केलं, मग विसरूनच गेलो, ही साधना नाही. नियम आवश्यक आहेत. बरोबर. नियम नसतील तर त्या साधनेला काही मिळणार नाही. तुमच्या मनाचं समाधान मिळत होतं, येस मी केलं, पण त्यात आउटपुट काही मिळणार नाही.
मग त्याच्यामुळे तुम्ही साधना कुठलीही घ्या, जी आवडेल ते घ्या. जसं समजा एक दगड आहे आणि त्याच्यावर जर 1000 लिटर पाणी आपण एकदम टाकलं काही फरक पडणार नाही. पण त्याची जर बारीक धार जर कॉन्स्टंटली चालू ठेवली तर काही काळ तर दगडाचे तुकडे पडतात. त्याच्यावर लॉजिक काय? कन्सिस्टन्सी. बरोबर. इट्स नॉट अबाउट क्वांटिटी, इट्स अबाउट क्वालिटी अलॉंग विथ कन्सिस्टन्सी. बरोबर. तर ज्यावेळी तुम्ही क्वालिटीला कन्सिस्टन्सीची जोड देता तरच तुमची साधना फलप्रद असू शकते. हा खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला की नियम म्हणजे साधनेला नियम असणं हे खूप गरजेचं आहे. नियम असल्याशिवाय साधना होऊ शकत नाही. बरोबर. होऊ शकणार नाही. ते म्हणजे ती साधना नाहीच. संघर्ष करावाच लागेल. म्हणजे मी नेहमी सगळ्यांना सांगतो म्हणजे साधना ह्याच्यात आता तुम्ही जसं ब्राह्ममुहूर्त सकाळी उठणं जमत नाही किंवा ऑफिसची कामं असतात, दैनंदिन करतात, मग आम्ही ते जे काही पूजा अर्चा करायची, स्तोत्र वाचायचं, आम्ही कसं मॅनेज करणार? ऑफिसचं काम आहे, बिझनेस आहे, मीटिंग बाहेर वगैरे जावं लागतं. तर मी जसं मगाशी वाक्य बोललो की संघर्ष हा करावाच लागेल. कारण जोपर्यंत संघर्ष नाही तर त्याशिवाय तुमची साधना किंवा तपस्या होणारच नाही. जिथं संघर्ष नाहीये ती तपस्या कसली? लक्षात आहे? जितना बड़ा संघर्ष उतनी बड़ी तपस्या, जितनी बड़ी तपस्या उतना बड़ा वरदान. अच्छा, थोडंसं अवघड आहे. समजून घ्यायला थोडंसं अवघड आहे, पचायला अवघड आहे. अगदी बरोबर आहे. पण शेवटी पुन्हा त्यात तपस्या ह्यालाच म्हणतात मॅडम. बरोबर बरोबर. जर प्रत्येक जण करू शकत असता तर सगळेच खूप वर्षाला पोचले असते. पण याचा अर्थ असा नाही की कोणी करू शकत नाही. या पृथ्वी तलावर जेवढे म्हणून जीवात्मे आहेत प्रत्येकामध्ये इक्वल एनर्जी आहे, इक्वल पोटेन्शियल आहे, इक्वल कॅपॅसिटी आहे. 1% कमी किंवा जास्त नाही. आपण ते एक्सप्लोअर केलेलं नाहीये. येस. आणि मग ते एक्सप्लोअर करायची ताकद आपल्याला या साधनेतून मिळते. साधना इव्हन अगदी छोट्या गोष्ट की जर एखादा म्हणजे अगदी मी साधना तुम्ही बोलत म्हणून मी सांगतो थोडीशी अजून क्लॅरिटी येईल आपल्या दर्शकांनी की कशा पद्धतीने ते करायला हवी. म्हणजे त्याचा त्यांना ओझं वाटणार नाही, की त्याचा बाऊ करता कामा नये. जर तुम्ही ॲज अ गृहिणी आहात, रोज सकाळी 7 ते 8 ह्या वेळेत तुम्ही घरचं स्वयंपाक किंवा काही कामं करत असाल न चुकता, ही पण साधना. बरोबर. एखादा बिझनेसमन बरोबर 10 वाजता त्याच्या ऑफिसवर जाऊन तिथे टेबलवर खुर्चीवर बसून काम सुरू करत असेल न चुकता, ही पण साधना आहे. तुम्ही स्त्रिया ज्यावेळी स्वयंपाक करत आहात, स्वयंपाक करताना 100% त्याच्यातच लक्ष देऊन तुम्ही ज्यावेळी स्वयंपाक करताल ना इधर ना उधर आणि त्याच्यात पूर्ण एकाग्र होऊन करतात, ती पण साधना आहे. किंवा एखादा पुरुष घराबाहेर काम करतोय, त्याचं रोजच्या जीवनातले जे काय बिझनेस जॉब जे काय असेल, मशीनवर काम करतोय, ड्रायव्हिंग करतोय किंवा अजून काही कॉम्प्युटरसमोर बसून काम करतोय, जेव्हा तो पूर्ण एकाग्रतेने पूर्ण त्याचा बेस्ट देऊन त्यामध्येच लक्ष ठेवून कन्सिस्टंटली काम करतोय, ती पण एक साधना आहे. म्हणजे अजून एक वेगळा तुम्ही विषय सांगितलात की म्हणजे मी ह्याला असं घेईन की शिस्त, आपण ज्याला म्हणतो ती शिस्त म्हणजेच ती एक साधना आहे. शिस्त हीच एक साधना आहे. त्यालाच मी म्हणतो नियम. त्यालाच तुम्ही लोक म्हणतात संघर्ष. सहज नाही जमणार, नाही झेपणार, पण हा संघर्ष आहे. म्हणजे हे खूप वेगवेगळे अँगल्स आहेत. ऍक्च्युअली खूप वेगळे अँगल आहेत. म्हणजे आपल्या जे काही आपल्याकडे ऋषीमुनींनी दिलेलं आहे संपूर्ण वैदिक ज्ञान जे आहे, त्याचे प्रोटोकॉल्स आहेत ते एवढे व्हास्ट आहेत की आपण मॅडम वर्षभर आपण पॉडकास्टिंग करू शकतो त्याच्यावर, तरी सुद्धा कमी पडतील. एवढं आहे, अफाट आहे, अफाट. म्हणजे आपण आपलं रोजचं जे काही आपण रुटीन म्हणूयात, जे काही आहे दिनचर्या आपली जी काही आहे तीच एक म्हणजे आपण समजा स्पेसिफिक वेळेतच एखादी गोष्ट करतोय, विथ फुल कॉन्सन्ट्रेशन करतोय, तर ती आपण साधनाच करतोय. अगदी बरोबर. तर नवरात्रीत 9 दिवस तरी तुम्ही असे एक कुठली तरी ऍक्टिव्हिटी घ्या. आता तुम्ही ना साधना काय करायची, हो, तर दर्शकांना मी सांगू इच्छितो, एक ऍक्टिव्हिटी ठरवा, तिची वेळ, तिची जागा आणि त्याचं कंटेंट तुम्ही डिसाईड करा आणि 9 दिवस न चुकता बरोबर त्याच वेळी, त्याच ठिकाणी, त्याच पद्धतीनं तेवढ्याच समर्पण भावाने ते करा. काय करायचं म्हणजे मग ह्याच्यामध्ये असंही होईल की समजा कोणी आतापर्यंत एक्सरसाइज करत नाहीये, योगा करत नाहीये, तर एका स्पेसिफिक वेळेमध्ये ते अर्धा तास 1 तास ते योगा करतायत किंवा एक्सरसाइज करतायत, किंवा आता तुम्ही जसं म्हटलं की मंत्रपठण आहे, मंत्र म्हणतायत, स्तोत्र म्हणतायत,
पण त्या स्पेसिफिक वेळेमध्ये आणि रोज 9 Yes, दिवस, न तर चुकता. ती साधना होईल. तर ती साधना. मग तुम्ही काहीतरी फळाची अपेक्षा मागू शकाल, करू शकाल त्या शक्तीकडनं. हम्म, अदरवाईज फक्त मनाचं समाधान, बाकी काय होणार. मनाचं समाधान होईल, यस मी केलं असं होईल, जीवन मात्र आहे तसंच चालू राहील, त्यात परिवर्तन येणार नाही. बरोबर. म्हणजे आतापर्यंत आपण जी काही चर्चा केली, तर नवरात्र, देवी, स्त्री शक्ती येस, आणि यामध्ये साधना करून आपण आपल्यातली शक्तीच ही वाढवतोय. अगदी बरोबर. म्हणजे आपण आपल्यातलं देवी स्वरूप जे आहे ते आपण जागृत करतोय असंही आपण हे म्हणू शकतो. देवीचं तत्व आपण जागृत करतो, तत्व. आदिशक्तीचं तत्व जागृत करतो. बरोबर. हां. आणि म्हणून हे नवरात्रीचं खरं तर खूप Yes. जास्त महत्त्व आहे. पण ते योग्य पद्धतीने आपण हे आध्यात्मिक दृष्ट्या समजा आपण ते व्यवस्थित फॉलो केलं येस, तर त्याचा आपल्याला शारीरिक मानसिक आरोग्यावरती खूप चांगला उपयोग हा होऊ शकतो. अगदी बरोबर. येस, नवरात्री नंतर येतो दसरा. बरोबर. दसऱ्याच्या दिवशी आपण रावण दहन करतो येस, आणि महिषासुराचा सुद्धा वध हा केलेला आहे. हां. तर मग ह्याचाही आपण काही म्हणजे याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? येस, अगदी फार सुंदर प्रश्न आहे. आणि हे मी खूप वेळा ह्याचं मी कुठे ना कुठे मी याचं एक नॅरेशन केलेलं आहे आणि मला स्वतःला ते खूप भावतं की रावणाचा वध ही जे कन्सेप्ट आहे, तर प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला. मग आपण ते पुतळा जाळणं वगैरे हे जे काही पुन्हा आपण त्याच गोष्टीकडे की जे काही परंपरा आलेल्या आहेत, ती प्रत्येक परंपरा, प्रत्येक रीती ही आपल्या आयुष्याशी निगडीत आहे, आपल्या ग्रोथशी निगडीत आहे. आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं आहे त्याच्यातून, पण आपण ते बघत नाहीत. फॉरेनच्या लोकांनी ग्रंथांचे सार तिकडे घेऊन गेले आणि इम्प्लिमेंट केले आणि आपल्याकडे फक्त ग्रंथ आणि पुस्तकच राहिली, फक्त गोष्टी. त्यातलं सार मात्र आपण हरवून बसलो. आणि त्यांनी सार घेतलं. दॅट्स वाय दे आर अहेड ऑफ अस राईट नाऊ. तर सार हे आहे की राम आणि रावण हे आपल्या शरीरात आहेत. माझ्यामध्येच राम आहे आणि माझ्यामध्येच रावण आहे. तर जे आपण आता साधनेचा विचार केला, की जे आपण मेडिटेशन केलं, जे आदिशक्तीची उपासना केली, आणि तो रावण म्हणा किंवा महिषासूर म्हणा, ते दोन्ही असुरच होते. ते दोन्ही आपल्याच आतमध्ये आहेत. आणि दोघांचे एक कॉमन कॅरेक्टर होते रावणामध्ये आणि महिषासुरामध्ये, तो म्हणजे अहंकार. हा कॉमन फॅक्टर की आम्हाला कोणी मारू शकत नाही. आणि महिषा होता की असंच सगळ्या राक्षसांनी केलं की आम्हाला स्त्री काहीच करू शकणार नाही. ह्याच्यात खूप काही गोष्टी एकत्रित आणलेल्या आहेत आपल्या संस्कृतीने. की देवीने सर्वात पहिला जो अवतार घेतला महाकालीचा, त्यात शुंभ, निशुंभ, रक्तबीज, महिषासुर अशांचा वध केला. तो देवीने केला आहे, देवाने का नाही. त्याच्या मागे पण काही विचार कोणी करत नाहीये. पण जर तुम्ही बघितलं की देवीनेच अवतार घेतलेला आहे. महादेव करू शकत होते, नारायण करू शकत होते. तर त्याच्या मागचं लॉजिक पहिलं हे आहे की ते असुर जे होते त्यांनी अमरत्व मागण्याच्या उद्देशाने वर मागितला की सगळ्या शक्तींपासून आम्हाला अमरत्व मिळावं, म्हणजे आम्हाला अभय मिळावं. पण त्यांनी स्त्रीला त्यातनं सोडून दिलं. का? स्त्री अबला आहे, ती आपल्याला काय करू शकणार आहे. आणि ही एक प्रकारची एक पुरुषी मानसिकता किंवा पुरुष प्रधान जी स्त्रियांवर अन्यायकारी आहे, स्त्रीला अबला समजून तिच्यावर अत्याचार करणाऱ्यांचा जो काही एक गट आहे सर्वत्र अख्ख्या पृथ्वीवर, मी सगळ्या पुरुषांना याच्यात अजिबात धरत नाहीये, पण काही असे आहेत काही प्रमाण की ते पुरुष स्त्रीला अबला समजतात, असहाय समजतात, अत्याचार करतात, केवळ उपभोग घेण्याची वस्तू समजतात. हेच त्या असुरांनी केलं होतं. आणि त्याचं नियंत्रण करण्यासाठी देवीनी दुर्गा रूप घेतलं, चंडी रूप घेतलं. तर असा जो असुर आहे, तो असुर म्हणजे काय की पुरुषाकडे ते असुर होते, आपण सगळं ऐकलेलं आहे. ते असुर आजही आहेत प्रवृत्तींच्या रूपानं, विचारांच्या रूपानं. जे काही गैरप्रकार आपण बघतो, ते काही लोक जे पुरुषांकडनं केल्या जातात, ते पुरुष का करतात तर त्या प्रवृत्ती त्यांच्यामध्ये आहेत, त्या असुरी प्रवृत्ती आहेत.
मग राम आणि रावण पण तोच कॉन्सेप्ट आहे आणि देवीने केला महिषासुराचा वध हा पण तोच कॉन्सेप्ट आहे की त्यातला पहिला पार्ट दोन्ही याचं मी वेगळ्या पद्धतीनं एक्सप्लेनेशन देईन. रामही माझ्या आतमध्ये आहे, रावणही माझ्या आतमध्ये आहे. आणि ज्यावेळी माझ्या आतील रामतत्व प्रभू रामचंद्रांचं एक पहिलं एक कॅरेक्टर होतं महत्त्वाचं, ते म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम. राम म्हणजे मर्यादा. ते पुरुषाने आतमध्ये आणलं पाहिजे. प्रत्येक पुरुषाने काय स्त्रीने पण प्रत्येकाने आणलं पाहिजे. मग आतमध्ये आपल्या अहंकार आहे, अज्ञान आहे, षडरूपो आहेत. हे सगळे काय आहेत? हे रावणाचेच प्रकार आहेत. आणि सर्वात शेवटी अहंकार आहे, ते रावणाचंच प्रतीक आहे. तर 9 दिवस साधना करून आपण आपल्या आतमधल्या रामाला जागवायचं आहे, जागृत करायचं आहे. त्या प्रभू रामचंद्राला जागवायचं आहे, रामतत्वाला जागवायचं आहे आणि रावणाला जाळून टाकायचं आहे. हे त्या साधनेचं क्रक्स आहे, कंक्लुजन. मग जो 10व्या दसऱ्याच्या दिवशी जो आपण रावणाचा पुतळा आणि ती 10 शिरा असतात ते जाळतो, तर ते प्रतीक आहे. ॲक्च्युली ह्या 10 दिवसांमध्ये आपणच आपल्या आतमधले रावणाला जाळलं पाहिजे. बरोबर. आणि आतील प्रभू रामचंद्राचं जे रामतत्व आहे त्याला जागृत केलं पाहिजे. म्हणजे इथे आपण हे म्हणू शकतो की म्हणजे आपल्या आतमध्ये ज्या काही भीती आहे, भीती, आपण स्वतःला कमी लेखतो, म्हणजे बिंग सगळ्या नकारात्मक भावना, 10 तोंड काय आहेत ते? अहंकार आहे, अज्ञान आहे, लालच आहे, मोह आहे, माया आहे, क्रोध आहे, वासना आहे, आसक्ती, सगळ्या गोष्टी, त्या सगळी शिरं त्यांनीच भरलेली आहेत. बरोबर. तर त्या साधनाच्या मार्फत जसं आहार, विहार म्हणजे कुठे जाणं, तर आपण फक्त चांगल्या ठिकाणी जायला पाहिजे. हॉटेल पबमध्ये ऐवजी मंदिरात जावं, सात्विक ठिकाणी जावं, ते पण गरजेचं. ह्या 10 दिवस ठीक आहे, वर्ष आपण करू शकत नाही, वर्षातले 10 दिवस तर करू शकतो. हीच साधना आहे. आणि जसं आपण म्हणतो की देवीने महिषासुराचा वध केला, तर तो सुद्धा अहंकारचाच नाश आहे. की ज्यावेळी व्यक्ती साधना करते त्यावेळी कुंडलिनी मूलाधारातून वर प्रवास करत वर येते. आणि इथे आद्याच्या इथे शिव विराजमान आहेत. इथून इथं हा जो आहे इथपर्यंत आपली जी आहे ही पंचमहाभूत पण इथेच आहेत. इथपर्यंत जी काही 5 चक्र ती कुंडली भेदत येते आणि इथे आल्यानंतर शिवशक्तीचं मिलन होतं. आणि इथून आपलं प्रोजेक्शन चालतं, इथून आपलं इन्फ्लुएन्स चालतो. जे काही आपल्या आयुष्याला दिशा मिळते, आपण हिप्नॉटिझम करताना काय करतात, इथे संमोहित केलं जातं, आज्ञाचक्र तुमचं कंट्रोलमध्ये घेतलं जातं. एक्झॅक्टली. तर बाह्य शक्तींनी, ह्या नकारात्मक ऊर्जांनी आपलं आज्ञाचक्र वश केलेले, म्हणून व्यक्ती वाईट प्रवृत्तींच्या आहारी जातो. म्हणून कुठेतरी तो भोगवादी झालेला आहे, चंगळवादी झालेला आहे. सेवा साधना ह्या चांगल्या सद्मार्गावरून तो लांब गेलेला आहे, कारण हे चक्रच कॅप्चर केलं गेलेलं आहे. मग ज्यावेळी ती कुंडली प्रवास करत करत वर जाते, इथं शिवशक्तीचं मिलन होतं, इथं त्या अज्ञानारूपी महिषासुराचा वध होतो. आणि नंतर इथून इथे प्रवास होतो सहस्रापर्यंतचा. तिथे माणूस समाधी अवस्थेला प्राप्त होतो. हा खूपच एक वेगळा अँगल, वेगळा विचार हा मिळालेला आहे आज. आणि म्हणजे संपूर्ण म्हणजे नवरात्र, साधना, दसरा ह्याचा आपण कशा वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे, हा एक वेगळ्या पद्धतीने समजलंय. आणि ते समजा आपण फॉलो केलं तर नक्कीच त्याचा खूप चांगला फायदा हा सगळ्यांनाच दिसून येणार आहे. 100%. यस, अगदी. आजची चर्चा ही खूपच छान झाली आहे. म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हे समजलेलं आहे. आता आपण समजा नवरात्र बघितले तर नवरात्रामध्ये आपण काय उपवास, घटस्थापना, गरबा आणि हे सगळे आपण म्हणजे जे काही सेलिब्रेशन आहे तेच आपण सगळीकडे बघत असतो. पण आजचा आपण हा विषयच असा घेतला होता की ह्यातून काहीतरी एक वेगळी माहिती तुम्हा सगळ्यांना मिळावी. आणि अध्यात्म, ही कॉस्मिक एनर्जी, हे 9 दिवस नवरात्र आणि ह्याचा आपल्या शारीरिक मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होणार आहे. आणि त्यातून सरांनी खूपच चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे की साधना म्हणजे काय, मेडिटेशन तुम्ही अगदी सिंपल सोप्या पद्धतीने हे कसं करू शकता आणि त्याचा आपल्या आरोग्यावर, मुख्यतः मानसिक आरोग्यावर कसा उपयोग होणार आहे. आणि हे अशा पद्धतीने समजा आपण केलं आणि प्रत्येक सणाचा हा असा वेगळ्या पद्धतीने समजा आपण विचार केला
तर नक्कीच आपल्याला खरंच आपल्याला ह्या सणांमधून काय मिळणार आहे हे आपल्याला हे समजणार आहे. म्हणजे सेलिब्रेशन बरोबर अध्यात्म, एनर्जी आणि आरोग्य ह्याची आपण कशा पद्धतीने ही सांगड घालू शकतो हे आजच्या पॉडकास्टमधून खरंच खूप चांगल्या पद्धतीने सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पण हे विषय आज आपण असे खूप छोटे छोटे घेतलेले आहेत, कारण हा विषयच खूप मोठा आहे. त्यामुळे मी नक्कीच सरांना अशी रिक्वेस्ट करेन की मेडिटेशन किंवा साधना, मानसिक आरोग्य, एनर्जी याबद्दल आम्हाला नक्कीच अजून ऐकायला आवडेल. म्हणजे मला स्वतःलाच आवडेल आणि व्ह्युअर्सना सुद्धा नक्कीच हे आवडणार आहे. त्यामुळे आपण सरांना अजून वेगळ्या विषयांवरती नंतर नक्कीच बोलवूयात आणि त्यांच्याकडून हे आपण माहिती करून घेऊयात की कशा पद्धतीने अजून आपण आरोग्यावर चांगल्या पद्धतीने काम करू शकतो ह्या वेगळ्या पद्धतीने. आणि मी व्ह्युअर्सना पण सांगेन की तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा. त्याची उत्तरं सर हे स्वतः नक्कीच देतील. आणि तुम्हाला समजा अजून काही वेगळे विषय हवे असतील, म्हणजे आता तुम्ही जसा पॉडकास्ट ऐकाल तसे वेगवेगळे विषय तुम्हालाही सुचतील. सर तुम्ही अंकशास्त्रतज्ञ आणि वास्तुतज्ञसुद्धा आहात आणि यातूनही आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम हा होतो किंवा आरोग्य सुधारण्यासाठी किंवा आपल्याला आपल्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी. बरोबर. म्हणजे फक्त आरोग्यच असं नाही, बाकीच्याही इतर अनेक समस्या असतात, त्यातून बाहेर पडण्यासाठी या गोष्टींचा सुद्धा उपयोग होतो. म्हणजे आपण म्हणूयात की एनर्जी, त्यानंतर अंकशास्त्र आणि वास्तुतज्ञ, जे ह्या सगळ्याच्या माध्यमातून आपण आरोग्य आणि समृद्धी या सगळ्याच गोष्टी ह्या नक्कीच मिळवू शकतो. तर ह्यावर आपण नक्कीच तुमच्याशी पुढच्या वेळेस आपण वेगवेगळ्या विषयांवरती बोलूयात, चर्चा करूयात, जेणेकरून आपल्या व्ह्युअर्सना पण ह्या वेगळ्या विषयांबद्दल माहिती मिळेल आणि आरोग्यातून समृद्धीकडे आपण कसं जाऊ शकतो याविषयी पण त्यांना समजेल. तुम्ही आज खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद.